ऑप्शन्स मध्ये मी तोपर्यंत शिकवत नाही. ऑप्शन्स मध्ये आपल्या खूप सुंदर स्ट्रॅटेजीज आहेत. म्हणजे पैसे जाणार नाही, फक्त पैसे येणाऱ्या स्ट्रॅटेजीज आहेत आपल्याकडे. सो हा पण ऑप्शन मॅडम मध्ये तुम्ही जम्प पण नका करू. तुम्हाला येस येस, पण हे करायचं आहे चांगलं आहे. हा, हे चांगलं आहे, मला पण आवडलं. म्हणजे तुम्ही पैसे, पण तुम्ही टेक्निकली ऑप्शन्स मध्ये करताय ना, तसं नका करू. हो सगळ्या स्ट्रॅटेजीज बेस्ट आहे, पण ही आपण आता सध्याला डे ट्रेडिंगच बघितलंय ना, तर तुम्ही सध्या डे इंट्राडे मध्ये केलं तरी चालेल. चालेल मॅडम, चालेल चालेल. हा. ठीक. मॅम, येस. मॅम कालचा कॉल दिला होता तुम्ही, हा. 1700 रुपये प्रॉफिट काढला. अरे वा वा. ह्याचा जीएमआर, येस. जीएमआर आहे का एअरपोर्ट. येस. चांगला होता. फाईन. विठ्ठल सरांनी पण केलं असेल त्याच्यावर ट्रेड. विठ्ठल सर वाट बघतात कधी मॅडम टाकतायत. हा मॅडम, हा. त्याच्यावर केला होता. पण त्याच्यात तो खूपच मोठा लॉट होता. आणि दुसरं ते माझी एलटीएफ ची पोझिशन उभी होती ना, हम्म. त्याच्यामुळे मग तो घेता नाही आला. पण त्याच्यामध्ये मुवमेंट चांगले मिळाली. पण एलटीएफ मध्ये निघालो मी बाहेर पटकन, हम्म. आणि ते झालं. आणि सगळ्यांना ते एसडीबीचं सांगायला लागेल. एसडीबीचं आयपीओ मध्ये असंच टाकलं होतं. तर एक 20, म्हणजे एक लॉट लागला ओके. एसडीबी मध्ये. एसडीबी बँकेचा आज आयपीओ ओपन झाला ना, हम्म. तो चांगला होता त्याचा फीडबॅक. त्याच्यामध्ये हे केलं होतं मी. तर त्याच्यामध्ये तो आयपीओ लागला मला एक लॉट. आणि 12% त्याच्यामध्ये मिळाले चांगले. वाव. आहेत मी घेऊन ठेवले. गुड गुड गुड. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. नाही, या नवीन लोकांना सांगावं असं वाटतं की असं पण ट्राय करा. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते मी अजूनपर्यंत कधी आयपीओ मध्ये खरं सांगतो मॅडम, कधीच टाकलं नव्हतं. पण आता आपल्या क्लास लागल्यापासून सगळं महिनाभर सगळं ऑब्झर्वेशन होतं. आणि ह्या वेळेस चांगली कंपनी असल्यामुळे मग त्याच्यामध्ये मी टाकलं. आणि काय म्हणतात ना, बाय गॉड्स ग्रेस, तुमच्या हे सगळ्या आशीर्वादामुळे ते लागलं. त्यामुळे आणि आज जो लॉंग टर्म मी ठेवणार आहे तो पुढे दिवस. कारण तो चांगला त्याचं हे आहे. आज 10% वाढलं. येस. पण मला एकदम. काय म्हणायचंय, जी स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवली आहे ना, आयपीओ जेव्हा लागतो आणि हा प्रॉफिट होतो, ती फॉलो कर. होऊ शकतं. इंट्राडे ट्रेड स्टॉक मार्केटमध्ये होऊ शकतं, असं किती लोकांना आयडिया आहे? तर माहिती आहे मला. माहिती आहे. ओके. कधी केलंय? केलंय मॅडम शॉर्ट सेल. ओके. गुड. सो बघा, टाइम बाउंडिंग आहे. सिम्पल त्याची डेफिनेशन लिहून घ्या. इनलिगल बट अप्रूव्ह. इनलिगल बट अप्रूव्ह. ऍज पर सेबी रूल तुम्ही शॉर्ट सेल करू शकता, पण ते इनलिगल पण तेवढंच आहे. त्याच्यामुळे तो टाइम बाउंडिंग पण आहे. म्हणजे सकाळी 9:15 ते 3:30 मध्ये हा ट्रेड संपलाच पाहिजे. हर्षद मेहता किती लोकांनी बघितलं? ह्याच्यामध्ये हा सेगमेंट खूप छान शिकवलाय. एक गोष्ट नेहमी लक्षात, कुठलाही ट्रेड करायचा आहे, हम्म. काहीही ट्रेड करायचं आहे, तर ऍटलिस्ट त्या कंपनी बाबत तुम्हाला थोडीफार का होईना माहिती पाहिजे. जसं आता कमिन्स बद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, हम्म. जसं मी तुम्हाला आता 2 स्टॉक सांगितले की काय होऊ शकतात. जसं आज विठ्ठल सरांनी आपल्याला आयपीओ बद्दल माहिती दिली आणि त्यांनी तो आयपीओ तसा भरला. सो हम्म. त्यांना माहिती आहे. जसं आता ग्रेष्मा मॅमने विचारलं की खूप चांगला त्यांनी एक पॉइंट उचलला, मला तो पॉइंट पाहिजे होता, की त्याचा तर अजून 58 वीक बनलाच नाही, पण मला तो पॉइंट क्लिअर करता आला त्यांना की का नाही बनलाय. सो हम्म. दॅट इज सिम्पल कॉल की त्या स्टॉक बद्दल जोपर्यंत तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे, तोपर्यंत तुम्ही ट्रेडिंग नाही करायला पाहिजे. कोणाच्याही सांगण्यावर नाही केलं पाहिजे. सिम्पल इज दॅट. कोणाच्याही सांगण्यावर नाही केलं पाहिजे. आणि सो मॅम, मला अजून एक असं म्हणायचंय की क्युरियोसिटी आपण जेवढी प्रत्येक कंपनी आणि शेअर्स बाबतीत ठेवू, तेवढं जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायला सोपं जाईल. याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? परफेक्ट आहे ना. तुम्ही जेवढं नॉलेज घ्याल, आता जसं की उदाहरणासाठी आपल्याला जयदीप सरांनी आज खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली की त्यांनी आज किती स्टडी केला त्या स्टॉकचा. त्यांची आता जसं जसं म्हणजे त्यांनी एक फॉर्म्युला पकडला आणि त्यांना तो फॉर्म्युला आवडला आणि त्या रिलेटेड त्यांनी स्टॉक सर्च केला आणि त्याच्यावर काम सुरू केलं. ऍक्शन घेणं महत्वाचं आहे स्टॉक मार्केटमध्ये. पैसे कधी मिळतील? बसून फक्त सत्संग ऐकलं की ऍक्शन घेतले की? ऍक्शन ऍब्सोल्युटली ऍक्शन ऍक्शन घेतल्यानंतरच. आणि मला त्यांचं हे पण ऍक्शन म्हणजे आवडलं बरं घेतल्यानंतर. का.
हा. हॅलो. म्हणजे पकडू आणि त्याच्या मागे लागू, म्हणजे हे क्युरियोसिटीच आहे की त्यांना ते खूप क्युरियस आहेत त्या प्रत्येक गोष्टीला घेऊन की हे कसं वर्क करणार आहे असं. तुम्हाला काय वाटतंय तेजस्वी मॅम, तुमचं काय चुकलं जेव्हा ओव्हरऑल तुम्ही आता हा क्लास जॉईन करताय? तुम्हाला आजची न्यूजपेपर फॉर्म्युले माहिती होते का? ऑनेस्टली मला एकही यातला न्यूजपेपर फॉर्म्युला माहिती नव्हता. मी ओके. फक्त टीव्ही, आपल्या युट्यूबला आपण जे टीव्ही वगैरे बघतो ना, तर त्याच्यावरती मी सगळं, म्हणजे आता सपोज आपण एखादा स्टॉक घेतलेला आहे किंवा इंट्राडे मी जास्त करत होते. मग ऑप्शन्स मध्ये जेव्हा मी करत होते तेव्हा मी बघत होते की मार्केटचा कल कुठे आहे, मार्केट अप साईड आहे, डाऊन साईड आहे, हे बघून आम्ही सगळं मार्केट वगैरे मी करत होते. पण त्या मार्केटला मी त्या दिवशी पण सांगितलं की मी जेवढं काय मार्केट करत होते ते एक लॉजिकल बेस होतं फक्त, की नाही ठीक आहे हे असं इथून मागे झालेलं आहे म्हणून ते आज होईल. पण ह्याच्यामध्ये या क्लासमध्ये सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की तुम्हाला फॉर्म्युला आहे की त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका आणि मग तुम्हाला जे आउटपुट येणार आहे ते म्हणजे शुअर शॉट येणार आहे. येस. पण ऍक्च्युली हे पण सगळे जे आहेत, हे जे तुम्ही म्हणताय ना मला, दिस इज ऑल्सो अ लॉजिकल थिंग्स. मी इथे कुठल्याही थिंग्स तुम्हाला हे नाही दिल्यात की टेक्निकल मी गेलेलेच नाहीये, अजून हम्म, कुठेच हम्म, गेलेली नाहीये, मी टेक्निकल घेतच नाहीये. मी या जो बेसिक क्लास आहे ना आपला, ह्याच्यामध्ये आपण हम्म. लॉजिकल सगळ्या थिंग्स वापरतोय. म्हणजे करेक्ट. बेसिकली ना चार्ट्स आहेत, ना व्हॉल्युम्स आहेत, ना बॉलिंगर बॉन्ड्स आहेत, काहीही मी घेत नाहीये. मी याच्यामध्ये काय घेतेय, फक्त आणि फक्त घेतेय बेसिक्स, ज्या थिंग्स आहेत ज्या रोजच्या रुटीन मध्ये तुम्हाला इझी मिळतील. हम्म. टीव्हीवर बघून पैसे कोणी कमवलेत का आजपर्यंत? नो, नो वे. मॅम एक क्वेश्चन विचारू का? येस प्लीज. मॅम आपण ऍडव्हान्स मध्ये काय करणार आहोत? टेक्निकल. टेक्निकल असणार आहे त्याच्यामध्ये, सगळे चार्ट्स, पिवोट पॉइंट, मजा येईल तुम्हाला. मॅम मला ओके. अजून एक असं विचारायचंय, लाईक फॉर एक्झाम्पल आपण ऑप्शन मध्ये एक्झाम्पल घेऊयात, बँक निफ्टी आहे उदाहरणार्थ. तर बँक निफ्टीचा एखादा म्हणजे हे चालू असेल, लाईक फॉर एक्झाम्पल कुठली एक हे चालू असेल लाईन, तर त्याच्यामध्ये आपण हे ठरवतो का की म्हणजे टेक्निकल मध्ये आपण हे शिकवतो का की हा हा शेअर आहे तर तो किती पॉइंट्सने वाढणार आहे? येस, परफेक्टली ओके. आपल्याला सो कळतं. मी खूप क्युरियसली वेट करते ती गोष्ट शिकण्यासाठी. झालं आपलं या वीक मध्ये आपलं बेसिक संपेल, कारण आतापर्यंत आपण म्युच्युअल फंड, आयपीओ, इक्विटी, डे इंट्राडे आज घेतलाय. आपला एक सेगमेंट बाकी आहे फ्युचर ऑप्शन्स, आणि त्याच्यामध्ये आज आपण 2 फॉर्म्युलेज ऍड केलेत न्यूजपेपरचे, हम्म. आणि टाइम स्ट्रॅटेजी ऍड केली आहे. म्हणजे डे बाय डे आपण ऍडिशनल करत चाललोय की जेणेकरून तुम्हाला इझी होईल ट्रेडिंग करण्यासाठी. की बरोबर. काल तुम्हाला 3 सेक्टर मधले स्टॉक होते, आज तुमच्याकडे 2 न्यूजपेपर फॉर्म्युले. तर मी तर म्हणते की तुम्ही एवढं जरी केलं, हम्म. उद्यापासून तुम्ही ज्या लोकांनी 25,000 रुपीज इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलंय, उद्यापासून 500,000 रुपये रोज घेऊन जाल. 500 रुपये जरी रोज घेऊन गेलात तर किती होतं माहितीये तुम्हाला? एनी आयडिया? 500 रुपये जर रोज घेतले तर किती होतात? 10,000. 10,000. 10,000 रुपीज येस. तुमचे होऊन जातात आरामशीर. 10,000 rupees. परफेक्ट. मॅम मला एक विचारायचं आहे. हम्म. ज्या दिवशी जर एक्सपायरी असेल, आता उद्या एक्सपायरी निफ्टीची, हम्म. तर त्या दिवशी कसं करायचं, म्हणजे निफ्टी खाली येते तर डे ट्रेडिंग मध्ये कसं करायचं? डे ट्रेडिंग मध्ये बघा ना मॅम, तुम्हाला भरपूर गोष्टी दिल्यात. आता व्हॉल्यूम दिलाय. हा, टाइम स्ट्रॅटेजी वापरू शकतो आपण. येस, बिलकुल वापरू शकता आता. पण आता तुम्ही जे सांगितलं हम्म. ना, डे स्टॉक गेनर, म्हणजे हम्म. ह्या कंपन्यांमध्ये कसं करायचं? डे स्टॉक गेनर्स म्हणजे म्हणजे आता एफ एन ओ अँड ऑप्शन्स. तर फ्युचर्स मध्ये काय होतं? फ्युचर्स मध्ये सगळ्यात मेजर लॉसेस होतात, कारण मल्टिप्लिकेशन्स ऑफ लॉट साईज प्रॉफिट, मल्टिप्लिकेशन्स ऑफ लॉट साईज लॉस. जसं आपलं इंट्राडे ट्रेडिंगची डेफिनेशन काय होती? इनलिगल बट अप्रूव्ह. आता ह्याची डेफिनेशन लिहा. रिस्क है तो इश्क है, हाय रिस्क हाय मनी. हाय रिटर्न्स. हाय रिस्क हाय मनी. ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, हाय रिस्क हाय मनी. त्याचं रिझन पण असलं पाहिजे ना, हाय रिस्क हाय मनी. तर तुम्ही रिस्क घेताय म्हणजे काय घेताय? लॉट साईज कंपल्सरी. आतापर्यंत काय होतं, डे इंट्राडे मध्ये आपण 100 घेतले, 200 घेतले. जसं अनुजा मॅम म्हटलं, हा ट्रेड नाही केला तरी चालेल ना. तर चालेल, म्हणजे जरुरी नाहीये की तुम्ही तो ट्रेड केलाच पाहिजे किंवा ते सेगमेंट तुम्हाला आवडलंच पाहिजे.
सेगमेंट सगळे माहिती असले पाहिजे. मला खूपदा असं विचारलं जातं की तुमचा फेवरेट सेगमेंट कुठला आहे, तर मी सिच्युएशन्स प्रमाणे आपले सेगमेंट बदलते. सिच्युएशन खूप वर्स्ट आहे, म्हणजे खूप मार्केट खाली आलंय, तर मी फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये काम करेन. सिच्युएशन्स खूप चांगली आहे आणि मला थोडे स्टॉक घ्यायचे, तर मग मी इक्विटीमध्ये काम करेन. तर जसं जसं सेगमेंट तुमच्या सिच्युएशन्स प्रमाणे चेंज झालं पाहिजे. तुम्हाला सगळे सेगमेंट्स माहिती असले पाहिजे. म्हणून तर मी आता जयदीप सरांना पण म्हटलं की तुम्ही आत्ता ऑप्शन्स मध्ये नका जाऊ, किंवा तेजस्वी मॅमला म्हटलं आत्ता ऑप्शन्स मध्ये नका जाऊ. जे जे सेगमेंट शिकवत चाललो त्याच्यावर तुम्ही स्टडी करत चला. सो आता हाय रिस्क हाय मनी, लॉट साईज कंपल्सरी असेल या ठिकाणी. इथे तुम्हाला चॉईस नाहीये. इथे तुम्हाला चॉईस नाहीये की किती लॉट घेतले पाहिजे, किती मल्टिप्लिकेशन ऑफ लॉट तुम्ही घ्या, पण एक पर्टिक्युलर जो लॉट साईज डिसाइड करून दिलेला आहे तो तुम्हाला घेणं. फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये पहिले तर लॉसेस का होतात, सध्याला ऑप्शन्स बाजूला ठेवा, फ्युचर्स बद्दल बोलूया. किती लोकांना वाटतं की फ्युचर्स मध्ये लॉस का होतात? एनी आयडिया की फ्युचर्स मध्ये लॉस का होतात? आपण लॉजिक वापरत नाही मॅडम. लॉजिक वापरत नाही. ओके, अजून? लॉट साईज कंपल्सरी असते, म्हणजे आपल्या मनावर काही नसतं. त्यांचे जे असतील ते घ्यावेच लागतात तेवढे. परफेक्ट परफेक्ट. ब्रोकरेज पण जास्त असते. नाही, इकडे ब्रोकरेज 100 रुपीजला 0.05 पैसा, पण लॉट साईजच्या कॉस्टवर लागेल. आणि इकडे चेंज नाही होणार. बीटीएसटी जरी तुम्ही केलं, आता इथे एसटीव्हीटी अलाउड आहे, सेल टुडे बाय टुमॉरो. तो जर का तुम्ही, कारण आता फ्युचरमध्ये ट्रेड करताय. आता अजून एक गोष्ट क्लिअर करते, तुमचे 2 अकाउंट उघडतात. एक असतं ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरं असतं डीमॅट अकाउंट. तर हा सगळा जो व्यवहार होणार आहे तो ऑन पेपर होणार आहे, म्हणून याला ट्रेडिंग अकाउंट मध्ये व्यवहार केला जातो. जर का तुम्ही उद्याही तुमच्या ब्रोकरला म्हटलं की माझ्या डीमॅट मध्ये FNO अलाउड नाहीये का, तर तो तुमच्याकडे एक लिंक पाठवेल आणि तुम्हाला 6 महिन्याचं स्टेटमेंट मागेल. म्हणजे ते बघतात की तुम्ही एबल आहात की नाही फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी. तुमचं स्टेटमेंट बघितलं जाईल, तुमचं ओव्हरऑल टर्नओव्हर बघितलं जाईल. ऍक्च्युली ते फक्त KYC प्रोसिजर आहे, एवढं टेन्शन घेऊ नका. पण हो, तिथे 6 मंथ बँक स्टेटमेंट कंपल्सरी लागेल तुम्हाला. सो मल्टिप्लिकेशन ऑफ लॉट साईज प्रॉफिट, मल्टिप्लिकेशन ऑफ लॉट साईज लॉस, बाय आणि सेल या दोन्ही गोष्टी होतील. सो तिथे बाईंग साठी लिहून घ्या. आजची जी आजची जी न्यूजपेपर स्ट्रॅटेजी बघितली, ही डे, इंट्राडे, फ्युचर ऑप्शन साठी तुम्ही वापरू शकता. उद्याच जे मॅजिक फॉर्म्युलेस बघणार आहोत ते डे, इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन साठी तुम्ही वापरणार आहात. फ्युचरचं जस्ट मी छोटंसं इंट्रोडक्शन दिलं, आपण डीप जाणार आहोत. फ्युचर वन ऑफ द बेस्ट सेगमेंट करोडपती होण्यासाठी, रोडपती होण्यासाठी पण. मॅडम उद्याचं रेकॉर्डिंग देणार आहे का तुम्ही? नाही, अजिबात नाही. रेकॉर्डिंग मागू नका, कारण ते समजत नाही, कन्फ्युज होतात. आणि लोक काय करतात, एक दुसऱ्यांना सेंड करतात आणि मग ते चुकीची इन्फॉर्मेशन स्प्रेड होऊन जाते. त्यापेक्षा जॉईन करा, मी परवा परत रिपीट घेईन. हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. संध्याकाळी सांगाल ना मॅडम मॅजिक फॉर्म्युले? उद्या नाही मॅम होणार. फ्रायडेला करू म्हणजे फ्रायडेला पण हेच करणार का आता तुम्ही लाईव्ह मार्केट? आपण आता कंटिन्यू आफ्टरनून सेशन घेणार आहोत. मॅडम आमचं सुरू ऐका, गप्पा मारायला थांबत नाहीत. परवाचा 1 तासाचा व्हिडिओ कोणी बघितला असेल तर नंतर म्हणतील ही शीतल मॅडम फक्तच गप्पा मारते, स्टुडंटशी शिकवत काही नाही. क्लास चालू असताना कोणीच बोलत नाही आणि क्लास संपला आणि गप्पा चालू झाला की सगळेजण येतात. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. इवन मी अजून एक ऑब्झर्व केलंय की दिवसभर आपण खूप थकतो आणि जसं आपला एक क्लास संपून गप्पा चालू होतात ना, की असं वाटतं नवीन फ्रेश दिवस होतो. चालू झालाय. आणि पुरुष मंडळी फक्त आपल्या गप्पा ऐकतात. विचार. म्हणजे आपण या लोकांना क्लास संपला ना की असं अनाउन्समेंट करून, शीतल मॅम तुम्ही असं सांगितलं पाहिजे, बाय आता बायकांच्या गप्पा चालू आहेत. ठीक आहे. गुड नाईट. Good night, good night.